जन्मा येऊनिया देख, जन्मा येऊनिया देख, करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, शेषवर्णिता झाली सीमा. वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. नाम तारक त्रिभुवनी, नाम तारक त्रिभुवनी, म्हणे नाम याची जनी. वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. विठ्ठल महायोग पीठे तटे विमरत, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे. समागत्य तिष्ठं तमानंद कंद, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन. हे पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन. हे पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन. 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 दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. संताचिया कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. हे त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. 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 कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. आत्मरूप गणिशू केली स्मरण, आत्मरूप गणिशू केली स्मरण. ते होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारुनी आता. Oh
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेग जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुध्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना आना सब परिवार हमारे हरि कीर्तन में। विठाल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आणि प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवासाठी निवडलेला अभंग अनंत कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके भक्त व जवळचे भक्त श्री संत जनाबाई महाराज यांचा उत्कृष्ट असा अवघ्या 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार देणं म्हणजे तो असा की आज आपल्या मंगळ या गावामध्ये श्री रामनवमी निमित्त एक दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातली ही सेवा मला मिळाली हे मी माझं परमभाग्य समजतो आणि ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला ते म्हणजे माझे आजोबा सुधाकर पांडुरंग बुरकुल व मधुकर पांडुरंग बुरकुल यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला। त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व श्रोते मंडळीच्या दर्शनाचा योग आला। तसेच मला गायनाला साथ करणारे हरिभक्त परायण वैभव महाराज शिरसाट असतील, तसेच त्यांच्या बाजूला श्रेयश महाराज धमाले असतील, तसेच वैष्णवी ताई कावडे असतील, तसेच मला मृदुंगाला साथ करणारे हरिभक्त परायण धीरज महाराज साठे असतील, तसेच आमची भवभक्ती वारकरी शिक्षण संस्था असतील। त्यांच्या चरणवतीनं तुमच्या सर्वच्या चरणवतीनं नतमस्तक होतो। माझे गुरुवारी श्री हरिभक्त परायण नवनाथजी महाराज शेळके यांच्या चरणवतीनं नतमस्तक होतो। रामप्रभूंच्या चरणावरती नतमस्तक होतो। हनुमंतरायांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो। सेवेलागी सेवक झालो तुमच्याला झाला निज चरणा आओ स्वामी तुंगया देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्याला झाला निज चरणा आओ स्वामी तुंगया देवा यावरी न सेवे लागी सेवक झालो तुमच्या लादलो निज चरणा
आहो स्वामी तुकया देवा यावरी करावा नवेरू विठला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोड्याशा सूचना आहे. त्या सूचनांचं तुम्ही पालन करायचं आहे. पहिली सूचना अशी आहे की कीर्तनात कोणीही बडबड करायची नाही आणि आपल्या शेजारच्याला देखील करून द्यायची नाही. दुसरी सूचना अशी आहे की कीर्तनातून कोणीही उठून जायचं नाही आणि आपल्या शेजारच्याला देखील उठून द्यायचं नाही. तिसरी सूचना अशी आहे की कीर्तनात कोणीही तंबाखू मळायची नाही आणि आपल्या शेजारच्याला देखील मळून द्यायची. आणि चौथी सूचना अशी आहे कीर्तनात कोणीही नामस्मरण करायचं नाही आणि आपल्या शेजारच्याला देखील करून द्यायचं. असं ठरवलं का तुम्ही? नामस्मरण करा विठ्ठल तर या अभंगाद्वारे श्री संत जनाबाई महाराज आपल्याला या देवाचं महत्व सांगतात, या भगवंताच्या नामाचं महत्व सांगतात. ज्यांचा आपण आज सेवेसाठी अभंग घेतलेला आहे त्या जनाबाई महाराजांचा अधिकार किती मोठा आहे. त्या जनाबाई महाराजांनी जर साळ कांडायला काढली तर भगवंत काय करत होते तेच महाराज एका ठिकाणी सांगतात. साळ सांडायास काढी पुढे जाऊन उकळ जाडी. महाराज त्या जनाबाई महाराजांनी जर साळ कांडायला काढली ना तर तो भगवंत पुढे जाऊन उखळ जाडून काढायचा. महाराज जनाबाई साळ कांडू लागल्या तर भगवंतानी साळ कांडावी. महाराज भगवंताच्या हाताला फोड आले तेव्हा जनाबाई महाराज म्हणतात की हाताला से फोड जनी मने मुसळ सोड. जनाबाई महाराज म्हणतात की अरे भगवंता तुझ्या हाताला फोड आले आहे आता तरी मुसळ सोड. महाराज त्या भगवंताने जनाबाईंची अनेक कामे केली. एवढा मोठा अधिकार त्या जनाबाई महाराजांचा होता. त्या जनाबाई महाराज जर शेण गोळा करायला गेल्या तर स्वतः तो भगवान पांडुरंग परमात्मा जनाबाईंच्या पाठीमागे धावत होता. महाराज तेच महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. जनी जाये शेणासाठी उभा आहे तिच्या पाठी विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज जनाबाई महाराजांनी गौऱ्याचे गाठोडे बांधल्यानंतर भगवंत काय करत होते तर तेच महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. मोठा उचलून डोईवर घेई मागे चाले जनाबाई. महाराज भगवंताने ते गौरीचे गाठोडे डोक्यावर उचलून घ्यावे आणि पुढे चालावे. महाराज एकदा जनाबाई महाराज आंघोळीला बसल्या तेव्हा त्यांना विसनाला पाणी नव्हतं. महाराज विसनाचं पाणी कळतं ना काय? विसनाचं पाणी म्हणजे गार का गरम? गार पाणी. महाराज तेव्हा जनाबाई महाराज म्हणतात की अरे भगवंता मला विसनाला पाणी नाही. तेच महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. जनी बैसली नायाला पाणी नाही विसनाला. महाराज प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा जनाबाईला विसनाला पाणी आणायला गेले तेव्हा भगवंतांनी काय केलं तर जनाबाईंची थोडीशी मस्करी करण्याचं ठरवलं. भगवंताने गार पाणी आणण्याऐवजी जास्तच गरम पाणी आणलं आणि ते गरम पाणी जनाबाईंनी डोक्यावर घेतलं. आता मला सांगा जनाबाईंना गुदगुल्या झाल्या असतील का? चटके बसले चटके. तळपायची आग मस्तकात गेली आणि जगाच्या मालकाला शिवाय द्यायला रे विठ्या मुळ मायेच्या कारत्या मुळ मायेच्या कारत्या तुझी रात रंडकी झाली तुझी रात रंडकी झाली जन्म सावित्री चुराली. विठ्या मुळ मायेच्या कारत्या तुझी रात रंडकी झाली तुझी रात
सावित्री चुड्याली तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे उभी राहुनी अंगणी शिव्या देते दासी जनी विठ्ठल 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 अशा त्या जनाबाई महाराज अधिकारी मास्त्री होत्या महाराज आणि त्या जनाबाईंचा अधिकार किती मोठा आहे त्या जनाबाई महाराज आपल्याला या नरदेहाचं महत्व सांगतात मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही तर त्यांनी जगून काय केलं याला महत्व आहे महाराज 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले किती वर्ष 1400 वर्ष जगले महाराज याला महत्व आहे का तर त्यांनी जगून काय केलं याला महत्व आहे महाराज माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली लिहिली कोणी सच्चिदानंद बाबांनी लिहिली महाराज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी तोरणा गड जिंकला स्वराज्याचे तोरण बांधले स्वामी विवेकानंदांनी 16 वर्षी भारताचे नेतृत्व केले महाराज लहान वयात काय केलं याला महत्व आहे हा नरदेव पुन्हा पुन्हा नाही तेच महाराज एका ठिकाणी वर्णन करतात एक एक योनी कोटी कोटी फेरा एक एक योनी कोटी कोटी फेरा एक एक योनी कोटी कोटी पेरा मनुष्य देह वारा मग लागे महाराज हा देह काहींना कळाला परंतु मिळाला नाही काहींना मिळाला परंतु कळाला नाही महाराज पशु पक्ष्यांना हा देह कळालाही नाही आणि मिळालाही नाही महाराज तेच महाराज एका ठिकाणी वर्णन करतात पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती महाराज त्यांना काय पाप पुण्य कळतं तुम्ही असं कधी ऐकलंय का गावचे 4-5 कुत्रे एकत्र जमले आपल्या गावात कुत्रे आहे ना तसे कुत्रे एकत्र जमले आणि त्यांनी ठरवलं की दरवर्षी याच माणसांनी काय सप्त्य करायचा या वर्षी आपण देखील करूया महाराज तर त्या कुत्र्यांनी काय केलं आळंदीमध्ये आले माझ्यासारखा एखादा महाराज बघितला काय पक्वाच्या दुकानामध्ये गेले फकवाच घेतला पेटी घेतली टाळ घेतला विना घेतला महाराज आणि मंगळे या गावामध्ये आले सुंदर अशी माईक सिस्टीम दिली सुंदर असा मंडप दिला महाराज आणि एक कुत्रा कीर्तन करतोय काय एक कुत्रा पक्वाजावर बसले आणि 3 कुत्रे असे माईकवर उभे आणि 4-5 कुत्रे असे टाळे गाऊन उभे असं कधी ऐकलंय का महाराज कुत्रे काय कीर्तन करत नाही महाराज तर कीर्तनाला कोण येतं तुम्हीच ठरवा विठ्ठल महाराज स्वर्गातील देवांना हा देह कळाला परंतु मिळाला नाही स्वर्गातील देव काय इच्छा करतात तर तेच महाराज एका ठिकाणी सांगतात स्वर्गीचे अमार इच्छिताती देवा स्वर्गीचे अमार इच्छिताती
पृथ्वीची अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी वावा जन्म आमा. स्वर्गातील देव म्हणतात की अरे भगवंता आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म दे. तेव्हा भगवंत म्हणतात की तुम्ही या मृत्यू लोकामध्ये येऊन काय करशाल. तर तेच तुकाराम महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तने अनंत गावो किती. महाराज हा देह त्यांना कळाला परंतु मिळाला नाही. आपणाला हा देह मिळाला परंतु कळाला नाही. महाराज आपणाला जर हा देह कळाला असता तर आपण तंबाखू खाली असती का. नाही महाराज. दारू प्याली असती का. नाही महाराज. आपणाला हा देह कळाला नाही. महाराज मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक राजा रस्त्याने जात असताना त्याला एक उघडा धनगर दिसला. तेव्हा तो प्रधानजीला म्हणाला की प्रधानजी आपल्या जवळची एक शालजोडी त्या धनगराला द्या. तेव्हा प्रधानजी म्हणतात की राजेसाहेब आपल्या शालजोडीचा त्या धनगराला काय उपयोग होणार. तेव्हा राजेसाहेब म्हणतात की जे सांगितलेलं आहे तेच करा. सांगितले कामे करावे सेवके येते उत्पन्न कामा नये. महाराज तेव्हा ते प्रधानजी जातात आणि त्या धनगराला ती शालजोडी देतात. तो धनगर ती शालजोडी घेतो गवताशा कुसळा टाकतो आणि तिच्यावर बूट घालून उभा राहतो. आता बूट घालून उभा राहतो. महाराज आता मला सांगा त्या धनगराला ती शालजोडी कळाली का मिळाली. मिळाली परंतु कळाली नाही. काय बघता माझ्याकडे. आपली पण हीच अवस्था. महाराज भगवंताने आपल्याला हा देह कशासाठी दिलेला आहे तर तेच महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. महाराज त्या भगवंताने आपल्याला हा देह भजनासाठी दिलेला आहे आणि आपण कशासाठी उपयोग करतो तर भोजनासाठी उपयोग करतो. महाराज जन्मामध्ये येऊन काय केलं पाहिजे तेच जनाबाई महाराज अभंगाच्या प्रथम त्यांना सांगतात. जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. जनाबाई महाराज म्हणतात की या जन्मामध्ये येऊन तुम्ही या देहाचं सार्थक करा. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक राजाचे पोट दुखू लागले महाराज. तेव्हा त्यांनी शिपायांना बोलवून घेतले आणि सांगितले की वैद्यांना बोलवून तेव्हा शिपाई गेले आणि वैद्यांना बोलवून आणलं. तेव्हा वैद्यांनी सांगितलं की औषधाच्या उपचारासाठी एक जिवंत कावळा पाहिजे. महाराज काय पाहिजे. जिवंत कावळा पाहिजे. महाराज तेव्हा शिपाई जातात आणि जात असताना
त्यांना एक आंधळा एका तलावामध्ये आंघोळ करताना दिसतो. तर तो आंधळा सहजरीतीने असा हात वरती करून अशी टाळी वाजवतो. तर त्याच्या टाळीमध्ये एक जिवंत कावळा सापडतो. महाराज तेव्हा ती शिपाई हे सगळं दृश्य बघतात आणि त्या आंधळ्याकडे जातात. तेव्हा शिपाई म्हणतात की का रे आंधळ्या, तुझा कावळा आम्हाला देतो का? तेव्हा तो आंधळा हुशार होता. त्याने त्या राजसेवकांचा आवाज लगेच ओळखून घेतला आणि म्हणाला की माझा कावळा तुम्हाला फुकट वाटलं का? तेव्हा ते राजसेवक म्हणाले की तुझा कावळा आम्हाला 500 रुपयाला देतो का? तेव्हा त्याने विचार केला, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण मंदिरात बसलो तर आपल्याला कोणी साधं 5 रुपये देखील देत नाही. तेव्हा तो म्हणाला माझा कावळा तुम्हाला 500 रुपयाला वाटला का? तेव्हा ते शिपाई म्हणतात की तुझा कावळा आम्हाला 5000 रुपयाला देतो का? तेव्हा तो म्हणाला जमणार. तेव्हा शिपाई म्हणतात की तुझा कावळा आम्हाला 5 लाख रुपयाला देतो का? तेव्हा तो विचार करतो, 500 रुपयापासून 5000 पर्यंत, 5000 पासून तर 5 लाख रुपयापर्यंत कावळा द्यायला काय हरकत? तर जसा तो आंधळा कावळा द्यायला असा हात पुढे करतो तसा तो कावळा त्याच्या हातातून उडून जातो. महाराज तेव्हा ते शिपाई म्हणतात की अरे आंधळ्या, तुझा कावळा आम्हाला मिळाला नाही. तेव्हा तो आंधळा म्हणतो 5 मिनिट थांबा, मी लगेच कावळा आणून देतो. आता मला सांगा, हा आंधळा जर 8ही दिवस आणि महिनाभर जर टाळी वाजवत असला तर याला काही याच्या बापाला सुद्धा कावळा सापडणार नाही. महाराज तुकाराम महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, पावला हा देह काग टाळीने आहे, न घडे उपाय घडो आले विठाल विठाल. जनाबाई महाराज म्हणतात की हा नरदेह मिळणे खूप दुर्मिळ आहे. महाराज तेच नाथ महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव हरी महाराज. तर नाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात, जनाबाई महाराज म्हणतात की या जन्मामध्ये येऊन त्या भगवंताने आपल्याला हा देह दिलेला आहे, तर या जन्मामध्ये येऊन तुम्ही या देहाचे सार्थक करा. तेव्हा लोक म्हणतात की जनाबाई महाराज या देहाचे या जन्माचे सार्थक कसे होईल? तेव्हा जनाबाई महाराज म्हणतात की तुम्ही त्या विठ्ठलाचे नामचिंतन करा, तेच महाराज अभंगाचा दुसरे चरण. वाचे नाम विठ्ठलाचे, विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे,
वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. लोक म्हणतात की जनाबाई महाराज त्या भगवंताच्या नामाने कोणाच्या देहाचे सार्थक झाले. तेव्हा जनाबाई महाराज म्हणतात की त्या भगवंताच्या नामाने अनेकांच्या देहाचे सार्थक झाले. तेव्हा लोक म्हणतात की जनाबाई महाराज आमच्या देहाचे सार्थक होईल का. तेव्हा जनाबाई महाराज काय म्हणतात, त्या भगवंताच्या नामाने त्या पशुपक्ष्यांच्या देहाचे सार्थक झाले तर तुमच्या देहाचे का होणार नाही. तुम्ही फक्त त्याची एकनिष्ठ भक्ती करा महाराज. परंतु आपली वार आला की भक्ती बदलते, देव बदलतो. सोमवार आला की शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. महाराज सोमवार आला की आपण शंकराची भक्ती करतो, मंगळवार आला की आपण देवीची भक्ती करतो महाराज, आणि बुधवार आला की आपण विठ्ठलाची भक्ती करतो. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा. बुधवार आले की आपण विठ्ठलाची भक्ती करतो. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. महाराज आणि पुढचा वार कोणचा आता तर गुरुवार. गुरुवार आले की आपण 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत.
महाराज गुरुवार आला की आपण त्या दत्ताची भक्ती करतो आणि शुक्रवार आला की आपण परत त्या संतोषी मातेची भक्ती करतो महाराज. त्या संतोषी मातेची भक्ती करतो महाराज. आणि शनिवार आला की आपण त्या हनुमंतरायांची भक्ती करतो. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, 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 एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. महाराज शनिवार आलं की आपण हनुमंताची भक्ती करतो. शरण शरण हनुमंता तुझा राम दूता. आणि आता पुढचा वार कोणता तर रविवार. महाराज रविवार आला रे आला आपण खंडोबारायांची भक्ती करतो. मल्हारीची वारी 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 प्रेमनगरावारी साबलवाणी मंदिरा देव करा कैवारी देवारी देवारी मल्हारीची वारी मल्हारी देवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. महाराज रविवार आले की आपण खंडोबारायांची भक्ती करतो. जनाबाई महाराज म्हणतात की अशा भक्तीने आपल्या देहाचा उद्धार होणार नाही. महाराज अशा देवाने आपल्या देहाचा उद्धार होणार नाही तर कोणत्या देवाने आपल्या देहाचा उद्धार होईल. सर्व देवांचाही देव तो भगवान पांडुरंग परमात्मा, त्याच्या नामाने आपल्या देहाचा उद्धार होईल. महाराज 33 कोटी देवांच्या आपल्या 33 कोटी देवांच्या नामाने आपल्या देहाचा उद्धार होणार नाही. महाराज त्या 33 कोटी देवांच्या नामाने आपल्या देहाचा उद्धार झाला असता तर रावणाने त्यांना बंदीशाळेत टाकलं असतं का नाही. महाराज टाकले तर टाकलं, त्यांना त्यांची सुटका करता आली नसती का. महाराज त्या 33 कोटी देवांची सुटका करण्यासाठी माझ्या भगवंताने एक अवतार घेतला. तो अवतार म्हणजे रामाचा अवतार. महाराज आणि त्याच रामाची आज रामनवमी आहे. महाराज म्हणून सर्व देवांचा ही देव तो भगवान पांडुरंग परमात्मा, तेच महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. जो हा देवांचा ही देव बळिया माझा पंढरी राव. महाराज या देवाच्या नामाने आपल्या देहाचा उद्धार झाला असता तर जनाबाई महाराज असं म्हणाले असते का
वाचे नाम विठ्ठलाचे. मग जनाबाई महाराज असं पण म्हणाले असत्या की वाचे नाम खंडोबाचे, वाचे नाम म्हसोबाचे, वाचे नाम काळूबाईचे. तर जनाबाई महाराज असं का म्हणाल्या, तर तो सर्व देवांचाही देव आहे, तुम्ही त्याचंच नाव घ्या. तेच तुकाराम महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कपई काम नाही आता विठ्ठल विठ्ठल महाराज त्या भगवंताच्या नामाने जटायू पक्षाच्या देहाचा उद्धार झाला. महाराज त्या भगवंताच्या नामाचा महिमा इतका मोठा आहे की त्याचं वर्णन करता येत नाही, इतका मोठा त्या भगवंताच्या नामाचा महिमा आहे. महाराज तेच महाराज अभंगाचं तिसरं चरण. ऐसा नामाचा महिमा, 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 ऐसा नामाचा महिमा. शेषवरिता झाली सीमा, शेषवरिता झाली सीमा, वाचे राम विठ्ठलाचे, वाचे राम विठ्ठलाचे. शेषवरिता झाली सीमा, शेषवरिता झाली सीमा, वाचे राम विठ्ठलाचे, वाचे राम विठ्ठलाचे, विठ्ठलाचे. महाराज ऐसा नामाचा महिमा शेषवर्णित झाली सीमा विठ्ठल विठ्ठल. महाराज ऐसा नामाचा महिमा तर कैसा नामाचा महिमा. एकदा सेतू बांधण्याचं काम चालू असताना नळ नीळ जामवंत सुग्रीव व हनुमंतराय हे काय करत होते, तर एका दगडावरती रा आणि दुसऱ्या दगडावरती म हे अक्षर लिहून ते समुद्रामध्ये टाकत होते. महाराज त्या भगवंताच्या नामाने पाण्यामध्ये दगड तरत होते. महाराज इतका मोठा त्या भगवंताच्या नामाचा महिमा आहे. महाराज त्या भगवंताच्या नामाने पाण्यामध्ये दगड तरतात, तर आपण काय तरणार नाही. तेच महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. महाराज त्या भगवंताच्या नामाने राक्षसांना मुक्ती मिळाली आणि वानरांचा उद्धार केला, कपिकुळाचा उद्धार केला. राक्षसांना मुक्ती का मिळाली आणि वानरांचा उद्धार का केला, तर ते वानर रामप्रभूंच्या नेहमी जवळ राहत होते, तरी सुद्धा त्यांचा उद्धार केला आणि राक्षसांना मुक्ती दिली. महाराज तर तेच महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बले, कपिकुळ उदरिले मुक्त केले राक्षसा विठ्ठल विठ्ठल. महाराज राक्षसांना मुक्ती याच्यामुळे मिळाली कारण त्यांच्या मुखामध्ये त्या रामप्रभूंचं नाव येत होतं, त्याच्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली. कुठे गेला तो राम, कुठे आहे राम, याच्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली. महाराज आणि वानरांचा उद्धार का केला, तर त्या वानरांच्या मुखामध्ये त्या राक्षसांचं नाव येत होतं, म्हणून त्यांचा
उद्धार केला महाराज. परंतु रामप्रभूंना वाटले की आपल्या नामाने समुद्रामध्ये दगड तरतात. मग रामप्रभूंनी काय केलं तर एक एवढा मोठा असा दगड घेतला, त्याच्यावर राम नाव लिहिलं आणि तो दगड समुद्रामध्ये टाकला महाराज. तो दगड बुडाला. रामप्रभूंना वाटले की हा दगड खूप मोठा झाला. तेव्हा रामप्रभूंनी छोटा दगड घेतला, त्याच्यावर राम नाव लिहिलं आणि तो समुद्रामध्ये टाकला. तो सुद्धा दगड बुडाला. महाराज रामप्रभूंनी त्याहूनही छोटा दगड घेतला, त्याच्यावर राम नाव लिहिलं आणि तो समुद्रामध्ये टाकला. महाराज तोही दगड बुडाला. तिन्ही दगड बुडाले महाराज. माणसाला अपमान झालेला सण होत नाही. आता उदाहरण द्यायचं झालं तर आता या बसलेल्या मंडळीपैकी पुरुष वर्ग, तुमच्यामधून जर एखादा माणूस जर मोटरसायकलीवरून पडला तर तो आधी हे बघणार नाही आपल्याला लागलं का काय, तर तो आधी हे बघेल की आपल्याला कोणी बघितलं तर नाही महाराज. तसंच रामप्रभूंनी मागे वळून असं बघितलं तर हनुमंतराय हात जोडून उभे होते. जोडून या कर उभा सन्मुख तो समोर. महाराज रामप्रभू म्हणाले की हनुमंता तुम्ही केव्हा आले. तेव्हा हनुमंतराय म्हणाले प्रभू मी पहिल्या दगडाला. तेव्हा रामप्रभू म्हणाले की हनुमंता तुम्ही दगडावर राम नाव टाकतात, ते दगड समुद्रामध्ये टाकतात तेव्हा ते दगड तरतात आणि मी टाकल्यानंतर का बुडतात. तर हनुमंतराय म्हणतात की प्रभू तुझ्या नामाचा महिमा तुम्हाला कळणार नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा विठ्ठल विठ्ठल. महाराज हनुमंतराय म्हणतात की भगवंत तुमच्या नामाचा महिमा तुम्हाला कळणार नाही. महाराज आता देवाच्या नामाने काय होतं तर देवाच्या नामाने दगड तरतात आणि संतांच्या नामाने काय होतं तर संतांच्या नामाने पाप तरतात. महाराज प्रमाण म्हणून द्यायचं झालं तर मंगलाचरण तिसऱ्या मधील शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. तुका म्हणे पापे जाती संताची आजते. महाराज संतांच्या नामाने पुण्यपदरात पडते आणि त्याच अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. महाराज हा झाला संतांच्या नामाचा महिमा. महाराज आपण जन्माला आल्यानंतर या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. आमचे गुरुवार श्री हरिभक्त परायण नवनाथजी महाराज शेळके आम्हाला पाठात सतत सांगत असतात की संत कृपा, गुरु कृपा व ग्रंथ कृपा यांची कृपा असल्याशिवाय माणसाच्या जीवनात धन्यता घडत नाही व माणसाचं प्रारब्ध बदलत नाही. महाराज ऐका, जसं वाल्या कोळ्याच्या जीवनात नारद मुनींची भेट घडल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं व जशी त्याच्यावर देवाची कृपा झाली, तसंच एक वेळेस शबरी मातेच्या जीवनात मातंग ऋषींचा सहवास होता. महाराज मातंग ऋषींची कृपा त्यांच्यावर झाली, तर ती कृपा कशी झाली तर आपण ते पाहू. महाराज विठ्ठल विठ्ठल. महाराज शबरी माता मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये लहानच्या मोठ्या झाल्या. आयुष्यभर मात्र त्यांनी त्यांची सेवा केली. ऐका संतांच्या सेवेचं महात्म्य ऐका. महाराज मातंग ऋषींचा अंतकाळ जवळ आला तेव्हा मातंग ऋषी म्हणाले की शबरी मी खूप लांबच्या प्रवासाला जाणार आहे. तेव्हा मातंग ऋषी म्हणाले की तू माझी आयुष्यभर सेवा केली, याचं फळ तुला नक्कीच भेटणार. जगाचा चालक मालक करता करविता श्री रामचंद्र प्रभू तुला भेट देण्याकरता येतील. तू फक्त त्यांचं नामचिंतन कर. महाराज तेव्हापासून शबरी माता रामप्रभूंची वाट पाहू लागली. महाराज आपल्या केसाने रस्ता झाडायची, वनात जायची, फळे फुले आणायची. महाराज केसाने रस्ता का झाडायची
तर रामप्रभूंचे पाय हे कोमल होते, त्यांच्या पायामध्ये काटा मोडू नये म्हणून ती केसाने रस्ता झाडायची आणि म्हणायची, श्रीराम जय राम जय जय राम, 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम, 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 बसलेले मंडळी टाळी वाजवा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम, महाराज, देवाने शबरी मातेला बघितलं आणि शबरी मातेने देवांना बघितलं. त्यावेळची स्थिती कशी होती महाराज? तेच नाथ महाराज हरिपाठात वर्णन करतात. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे. महाराज, माझ्या शबरी मातेने देवांना बघितलं आणि रामप्रभूंच्या रूपात मग्न झालं महाराज. देवाचं आणि भक्ताचं संगम झाला महाराज. ही आहे नामस्मरणाची ताकद महाराज. म्हणून तुम्ही नामस्मरण करा, तर विठ्ठलाचं नामचिंतन करा. करा मग विठ्ठल विठ्ठल. महाराज, कैसा नामाचा महिमा तर ऐसा नामाचा महिमा. पुष्पदंत म्हणतात की भला मोठा क्षीरसागर समुद्रामध्ये मेरुबंधार पर्वत घालून त्याची शाही केली आणि कल्पवृक्षाच्या झाडाची फांदी तोडून स्वतः सरस्वती माता त्या भगवंताच्या नामाचं वर्णन लिहित बसल्या महाराज. महाराज, कल्पवृक्षाचं झाड काय तुम्हाला सामान्य वाटलं का? महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. विठ्ठल विठ्ठल. महाराज, आपण जे जे इच्छा करतो ते ते कल्पवृक्षाचं झाड पुरवतं महाराज. महाराज एक दृष्टांत सांगतो. एक मनुष्य लाकडाची मुळे आणण्याकरता, सरपाण्याची मुळे आणण्याकरता जंगलात गेला. महाराज, उन्हाळ्याचे दिवस होते. जात असताना त्याला खूप थकवा आला. मग तो कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसला. महाराज, त्या ठिकाणी थंडगार अशी सावली होती. तेव्हा तो म्हणाला की आपल्याला जर या ठिकाणी पाणी प्यायला भेटले असते तर खूप चांगले झाले असते महाराज. महाराज, त्या ठिकाणी लगेच चांदीच्या ग्लासामध्ये थंडगार पाणी आले. पाणी प्यायल्यानंतर तो म्हणाला की आपल्याला जर जेवायला मिळाले असते तर खूप बरे झाले असते महाराज. त्या ठिकाणी सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत पंचपक्वानाचं जेवण आलं महाराज. जेवल्यानंतर तो म्हणतो की आपल्याला जर या ठिकाणी थोडस झोपायला मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं. महाराज, त्या ठिकाणी लगेच खोट गादी आली. तेव्हा तो विचार करतो मनाच्या मनात
की आपण जे जे मागतोय ते ते इच्छा करतोय ते ते सर्व या ठिकाणी येतोय. या ठिकाणी भूत तर नसेल महाराज. महाराज त्या ठिकाणी लगेच भूत आलं. महाराज तो म्हणतो आपल्याला हे भूत खाणार तर नाही. महाराज त्या भूताने त्याला पेड्यासारखे खाऊन टाकले. महाराज सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की काय मागावं हे कळलं पाहिजे. त्या ठिकाणी जर त्यांनी भगवंताची मागणी केली असती तर त्याला स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा मिळाले असते महाराज. आणि अशा कल्पवृक्षाच्या झाडाची फांदी तोडून सरस्वती माता त्या भगवंताच्या नामाचं वर्णन लिहित बसल्या. जनाबाई महाराज म्हणतात की त्या भगवंताच्या नामाशिवाय आपल्या देहाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. त्या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. तेच माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात वर्णन करतात. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाक्षी क्षण मात्रे. महाराज ज्ञानोबा राय म्हणतात की तुम्ही त्या हरीचा उच्चार करा. त्या हरीचा उच्चार केल्यामुळे तुमचे अनंत जन्माचे पाप जळून खाक होतील. महाराज मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. दृष्टांत असा आहे की मुंबईचा जावई दिवाळी निमित्त सासरूवाडीला येतो. महाराज आल्यानंतर काय जेवायचं थाट राहतो. अहो बसायला गादी, पाटीला उशी, ताटाला पाट, जेवायचं ताटाला अगरबत्तीचा घमघमाट. महाराज लांबचा जावई असल्यामुळे मान सन्मान थोडासा जास्तच असतो. लांब जबाई देव बराबरा, गाव जबाई आदागर जबाई गदा विठाला विठाला. महाराज लांबचा जावई असला तर त्याला देवाप्रमाणे मान दिला जातो आणि गावातला जावई असला तर त्याला अर्धा मान राहतो. आणि तो जर जावई घरातला असला तर त्याला सासू सारखीच काम सांगत, याच्यामुळे त्याला मान सन्मान राहत नाही. परंतु हा जावई लांबचा होता, मुंबईचा होता. सासरे वा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पंत्या लावत होते तेव्हा जावई बापू येतात आणि म्हणतात की का हो मामा हे काय आहे. महाराज तेव्हा सासरे बा म्हणतात की हे सूर्याचं पिल्लू आहे. कशाचं पिल्लू? सूर्याचं पिल्लू. महाराज त्यांच्या मुंबईमध्ये काय पंत्या लावत नव्हते महाराज. तेव्हा तो म्हणतो की आपल्या मुंबईमध्ये तर एकच सूर्याचं पिल्लू, आपल्या मुंबईमध्ये तरी एकच सूर्य असतो आणि हे सूर्याचं पिल्लू कुठून आलं. तेव्हा तो म्हणतो आपण जर मामांकडं असं हे सूर्याचं पिल्लू मागितलं तर हे काय देणार नाही महाराज. तेव्हा तो काय करतो, रात्री सगळे झोपल्यानंतर ते सूर्याचं पिल्लू घेतो, म्हणजे की ती पंथी घेतो आणि एका वळईमध्ये जातो आणि ती ठेवतो महाराज. अहो काय बघतं पेटली ना वळई. अहो तेव्हा गावचे शेजारी पाजारी गोळा होतात आणि ती वळई विजय माग लागतात आणि तो जावई चारही बाजूनं असं खाली वाकून बघतो. तेव्हा ते सासरे भाऊ म्हणतात की का हो जावई बापू वेड्यासारखे इकडे तिकडे काय बघतात. तेव्हा जावई बापू म्हणतात की तुम्ही गप्प बसा, तुमच्या वळईमध्ये माझं सूर्याचं पिल्लू जळून खाक झालं असल. महाराज सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की एवढं छोटस सूर्याचं पिल्लू त्यांनी एवढ्या मोठ्या वळईला जळून खाक केला. महाराज ज्ञानोबा राय हरिपाठात वर्णन करतात. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी विठाल विठाल. महाराज आता आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करूया. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हात वरती करा. ज्यांनी ज्यांनी हात आणले असेल त्यांनी वरती करा, ज्यांनी नसर आणले त्यांनी देखील वरती करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई.
महाराज तेव्हा विठ्ठल 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 महाराज गवत आणि अग्नी एकत्र आल्यानंतर गवत आणि अग्नी एकत्र आल्यानंतर एका मिनिटामध्ये क्षण मात्रामध्ये जळून खाक होता महाराज. तसंच त्या भगवंताच्या नामाने अनेकांच्या देहाचा उद्धार झाला महाराज. वेश्यागणिकांच्या देहाचा उद्धार झाला. कानपात्रा नावाची एक वर्षा उद्धारून गेली. तेच महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. वेश्या ज्याच्या नामे ताळली गणिका आजा वेळा सारिका पाप राशी विठ्ठल महाराज त्या भगवंताचं नाम सर्वात श्रेष्ठ आहे. उत्तमाही उत्तम सर्वाही वरिष्ठ नाम श्रेष्ठ श्रेष्ठ तिन्ही लोक. महाराज त्या भगवंताचं नाव इतकं श्रेष्ठ आहे की जनाबाई महाराज म्हणतात आपल्याला जर या संसार सागरातून कोणी तारत असेल तर ते नामच आहे महाराज. तेच अभंगाचं शेवटचे चरण. नाम तारक त्रिभुवनी
नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे। झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो। माझे गुरुवर्य श्री हरिभक्तपराय नवनाथजी महाराज शेळके यांच्या चरणावरती नतमस्तक करतो। माझ्या आईवडिलांच्या चरणावरती नतमस्तक करतो। तुम्हा सर्व श्रोते मंडळीच्या चरणावरती नतमस्तक करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम न देता स्वल्प विराम देतो। ज्ञानेश्वर माऊली